सरकार शब्द पाळत नसल्यानं लाडकी बहीण योजना फसवी निघाली असून या योजनेचा इतर योजनांना फटका बसतो अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तर लाडकी बहिणीच्या नावाखाली फसवणूक होत असेल तर भावाला बहिणी माफ करणार नाहीत असं विजय वडेट्टीवार म्हणाले। योजना फसवी 2100 रुपये द्यायचं कबूल केलंय ना, मग फसवी नाही का? या सरकारनं महिलांना 2100 रुपये देऊ सांगितलंय आणि द्यायला तयार नाही। या योजनेतून 5 लाख महिलांची नावं कापली गेलेली आहे। मग योजना फसवी नाही का? तुम्ही महिलांना फसवताय। बोला काय हो? नाही असं लाडकी बहीण तशी आता त्यांनी 27 लाख लाडक्या बहिणींना बादच केला आहे। मी एक पत्र लाडक्या बहिणींना पाठवतो आहे आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं, आणि त्याचा सार बघितला तुम्हाला लक्षात येईल। ते मला वाटतं सोशल मीडियावर मी टाकलेलं पण आहे। मुळात काय आहे की तुम्ही आमच्या आदितीताई तटकरे म्हणतात की आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलं ते लगेच काही लागू करायसाठी नाही, आम्ही 5 वर्षात लागू करू। म्हणजे शेवटचे 3 महिने असताना लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, आणि तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कुठलेही निकष न लावता त्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे गोळा केले। त्यावेळेस तुम्हाला निकष आठवला नाही काय? आता आर्थिक स्थिती दोलायमान झाली, सरकारची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे की मागच्या बजेटमधले फक्त 40% निधी खर्च करू शकले।